विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MSITच्या फायनल एक्झाममध्ये म्हणजे अंतिम परीक्षेमध्ये प्रॅक्टिकलचे मायक्रोसॉफ्ट वर्डचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि ते कशा प्रकारे सॉल्व करायचे ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी एकूण आपण 50 प्रश्न बघणार आहोत आणि आता मी एक एक प्रश्न वाचणार आहे आणि तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अंतिम परीक्षेला MS वर्डच्या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व मॅजिकला ड्रामाने रिप्लेस करा. यासाठी आपल्याला होम टॅबमधून रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फाइंड वर्डच्या इथे मॅजिक शब्द टाइप करायचा आहे आणि रिप्लेसच्या इथे ड्रामा टाइप करायचा आहे. रिप्लेस ऑल करायचं आहे. ओके क्लोज करा. सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची फॉन्ट स्टाईल बदलून इटॅलिक करा. संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची फॉन्ट स्टाईल इटॅलिक करायची आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटलायझेशन बदलून ते लोअर केस करा. या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि होम टॅबमध्ये चेंज केसमध्ये या ठिकाणी आपल्याला लोअर केस दिसतंय. सेव्ह अँड नेक्स्ट करा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची बॉटम मार्जिन बदलून 0.9 इंच करायचं. पेज लेआउट टॅबवर जा. मार्जिन ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर कस्टम मार्जिनवर जा आणि या ठिकाणी बॉटम मार्जिन म्हटलं आहे. बॉटम मार्जिनला आपल्याला 0.9 करायचे. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 8 रो आणि 8 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा. या प्रश्नाला तुम्हाला कुठेही क्लिक करायचं नाही आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. डायरेक्टली टेबल ऑप्शनमध्ये जायचं आहे. या ठिकाणी इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. 8 रो आणि 8 कॉलम एंटर करायचे आणि ओके करायचे. उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये लेफ्ट मार्जिन 1.75 इंच करा. पेज लेआउट टॅबमध्ये जायचं आहे. मार्जिनवर जायचं आहे. कस्टम मार्जिनवर जायचं आहे आणि लेफ्ट मार्जिनमध्ये या ठिकाणी आपल्याला 1.75 इंच करायचं आहे आणि ओके करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटला आर्टिस्ट पेज बॉर्डर अप्लाय करायची आहे. त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर क्लिक करायचं आहे. पेज बॉर्डरवर क्लिक करायचं आहे आणि आर्ट या ठिकाणावर तुम्ही कुठलीही पेज बॉर्डर अप्लाय करायचं आहे. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील पहिल्या वाक्याची फॉन्ट साईज 36 करायची आहे. पहिलं वाक्य सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी फॉन्ट साईज तुम्हाला 36 करायची आहे. बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्र राईट बाजूला अलाइन करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधील पिक्चरला सिलेक्ट करा आणि पॅरेग्राफ ग्रुपमधून राईट अलाइनमेंट द्या. उत्तर सबमिट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप आपल्याला इन मार्जिन इफेक्ट अप्लाय करायचा आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. या ठिकाणी पेज ग्रुपमधून आपल्याला ड्रॉप कॅपमधून इन मार्जिन सिलेक्ट करायचं, इफेक्ट द्यायचा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये इमेजला हायपरलिंक समाविष्ट करायचं आहे. त्यासाठी मी आता याला कॉपी करून देतो आहे किंवा तुम्ही डायरेक्टली कॉपी करता येत नसेल, कॉपी करता येत नसेल तर या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला इन्सर्ट टॅबवर जाऊन लिंकवर जायचं आहे आणि या ठिकाणी ती लिंक एंटर करायची आहे. ओके करायचं आहे. उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व नाईट्सला मेलने रिप्लेस करायचं आहे.
रिप्लेस ऑप्शनवर जायचं आहे. पहिल्या ह्याच्यात नाईस शब्द टाईप करायचा आहे. रिप्लेस विथमध्ये मेल हे शब्द टाईप करायचा आहे. रिप्लेस ऑल करायचं आहे. ओके आणि क्लोज करा. सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट टेबल बदलून सबस्क्रिप्ट करायचं आहे. दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे सबस्क्रिप्ट, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याचा फॉर्मॅट अप्पर केसमध्ये करायचा आहे. तिसरं वाक्य सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी चेंज केस ऑप्शनवर जायचं आहे. इथून तुम्हाला अप्पर केस द्यायचं आहे. बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट बुक एंटिक्वा करायचा आहे. दुसरं वाक्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. होम टॅबमधून फॉन्ट ग्रुपमधून या ठिकाणी त्या फॉन्ट दिसतो आपल्याला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. उत्तर सबमिट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याची फॉन्ट स्टाईल बोल्ड करा आणि त्याला अंडरलाईन करा. तिसरं वाक्य सिलेक्ट करायचं आहे, त्याला बोल्ड करायचं आहे आणि अंडरलाईन द्यायची. अतिशय सोपे प्रश्न आहेत. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याची फॉन्ट साईज बदलून 11 करा आणि फॉन्ट कॅलिब्री करायचा आहे. दुसरं वाक्य सिलेक्ट करायचं आहे. अगोदर फॉन्ट साईज सांगितले आहेत. अगोदर फॉन्ट साईजवर क्लिक करायचं 11 आणि फॉन्ट त्याच्यानंतर फॉन्ट अगोदर जे सांगितलं आहे ते करायचं आहे. बाजूला क्लिक करायचं. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची लेफ्ट मार्जिन 1 इंच आणि राईट मार्जिन 2 इंच करायचे आहे. पेज लेआउटवर जायचं आहे. मार्जिन ऑप्शनवर जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कस्टम मार्जिनवर जायचं आहे. लेफ्ट मार्जिनला 1 इंच करायचं आहे आणि राईट मार्जिनला 2 इंच करायचं आहे. ओके, उत्तर सबमिट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या मजकूरला 1 कॉलम आणि 10 रो असा एक टेबलमध्ये रूपांतरित करायचं आहे. हा डॉक्युमेंटला पूर्ण सिलेक्ट करायचा आहे. हा प्रश्न हमेशा येतो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकतो, म्हणून या ठिकाणी मी जरा हळू सॉल्व करतोय. त्यासाठी अगोदर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. पूर्ण इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. टेबल ऑप्शनवर जायचं आहे. कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल आणि इथे फक्त तुम्हाला ओके करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व टेक्स्टला ब्ल्यू कलरने अप्लाय करायचं आहे. सर्व टेक्स्टला इथून सिलेक्ट ऑल करायचं आहे. इथे जाऊन ब्ल्यू कलर द्यायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधून होम ग्रुप या शब्दाचे हायपरलिंक काढून टाका. होम ग्रुप हा शब्द सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि रिमूव्ह हायपरलिंकवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5व्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन स्टाईल अप्लाय करा. 5वं वाक्य सिलेक्ट करायचं आहे, त्याला बोल्ड करायचं आहे आणि अंडरलाईन द्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमधील दिस समर हेल्प युअर चाइल्ड पासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफचे कॅपिटलायझेशन बदलून ते लोअर केस करायचं आहे. या वाक्याला पूर्ण सिलेक्ट करायचं आपल्याला आणि त्याला लोअर केसमध्ये द्यायचं आहे. चेंज केसमध्ये जाऊन लोअर केस. या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवर जायचं आहे. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये बॅकग्राऊंड कलर बदलून पर्पल करायचं आहे. त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे. पेज कलरवर जायचं आहे आणि या ठिकाणी पर्पल कलरवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्यायाचा वापर करून 1 रो आणि 2 कॉलमचा आपल्याला टेबल ड्रॉ करायचा आहे. इन्सर्ट टॅबवर जाणार, टेबलवर जाणार, ड्रॉ टेबल ऑप्शनवर जाणार
आणि आपल्याला एक रो आणि 2 कॉलमचा टेबल ड्रॉ करायचा याप्रमाणे. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणताही एक टेबलचा कॉलम काढून टाकायचा आहे. हा टेबल दिलेला आहे, कोणताही एक कॉलम क्लिक करा, लेआउट टॅबवर जा, या ठिकाणी डिलीट ऑप्शनवरून जाऊन डिलीट कॉलम करा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून फुटर टेक्स्ट काढून टाका. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, फुटरवर जायचं आहे आणि रिमूव्ह फुटर बनायचं आहे. 7 नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणताही एक टेबल काढून टाका. टेबलवर क्लिक करायचं आहे, लेआउटवर जायचं आहे, डिलीट टेबल बनायचं आहे. 7 नेक्स्ट. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील चौथ्या वाक्याचे अलाइनमेंट जस्टिफाय करायचे आहे. चौथं वाक्य सिलेक्ट करा आणि अलाइनमेंट इथून जस्टिफाय करायचे. 7 नेक्स्ट. संपूर्ण डॉक्युमेंटला सेंचुरी फॉन्ट अप्लाय करायचा आहे. सिलेक्ट ऑल करायचं आहे आणि या ठिकाणी इथून सेंचुरी, जर तुम्हाला समोर लिस्टमध्ये दिसत नसेल तर सरळ स्पेलिंग टाईप करा, बरोबर आहे, आणि बाजूला क्लिक करून 7 नेक्स्ट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 7व्या वाक्याची फॉन्ट साईज 48 करायची आहे. 7वं वाक्य सिलेक्ट करा आणि इथून फॉन्ट साईज 48 करायची आहे. तुम्हाला टेबलच्या पहिल्या ओळीत सर्व सेल्स मर्ज एकत्रित करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही एखाद्या रोला एका सेलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे पहिली रो आपल्याला पूर्ण सिलेक्ट करायची आहे. लेआउट टॅबमध्ये जाऊन मर्ज सेलवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याची हायलाइटिंग कलर बदलून 50% ग्रे करा. दुसरं वाक्य सिलेक्ट करायचं आहे आणि हायलाइट कलर या ठिकाणी 50% ग्रे, हे बघा 50% ग्रे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 1.5 इंच लेफ्ट मार्जिन द्यायचं आहे. लेआउट, मार्जिन, कस्टम मार्जिन आणि लेफ्ट मार्जिन 1.5 करायचे आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा. कॉलमवर जायचं आहे. आता या ठिकाणी 4 कॉलम नाही आहेत, मोर कॉलमवर जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला 4 कॉलम द्यायचे आहे आणि ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून वॉटरमार्क काढून टाका. डिझाईन टॅबवर जायचं आहे, वॉटरमार्कवर जायचं आहे, रिमूव्ह वॉटरमार्क म्हणायचं आहे. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटला आर्टिस्ट पेज बॉर्डर लागू करा. डिझाईन टॅबवर जायचं आहे, पेज बॉर्डरवर जायचं आहे, परत या ठिकाणी तुम्हाला आर्टिस्ट बॉर्डर सिलेक्ट करायचं आहे. दिलेल्या MS Word डॉक्युमेंट तिसऱ्या वाक्याचे केस बदलून अप्पर केस करा. सेम प्रश्न रिपीट होत आहेत. तिसरं वाक्य सिलेक्ट करायचं आहे, चेंज केसमधून इथून अप्पर केस करायचे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण टेक्स्टला अंडरलाईन स्टाईल अप्लाय करायचे आहे. संपूर्ण डॉक्युमेंट इथून सिलेक्ट करा, अंडरलाईन द्या. 7 नेक्स्ट. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग 1.5 लाईन्स करायची आहे. तिसरं वाक्य सिलेक्ट करायचं आहे आणि इथून 1.5, डबल असेल तर डबल, 3.5 जे सांगितलं असेल ते करायचे आहे. इथे 1.5 सांगितलं म्हणून 1.5 आपण केलं. दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 2 कॉलममध्ये स्प्लिट करा. गेला प्रश्न आपण बघितला 4 कॉलमचा. लेआउट टॅबवर क्लिक करा, इथून 2 कॉलम सिलेक्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2 रो आणि 5 कॉलमचा एक टेबल इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, टेबलवर जायचं आहे, इन्सर्ट टेबल म्हणायचं आहे आणि नंबर ऑफ कॉलम 5, नंबर ऑफ रो 2 ऑलरेडी आहेत, ओके करायचं आहे.
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 6व्या वाक्याचे टेक्स्ट कलर बदलून ऑरेंज करा. दिलेल्या डॉक्युमेंटच्या वाक्याला रेड कलरने हायलाइट करा. हायलाइट करायचे रेड कलर. दिलेल्या इमेजवर डॉक्युमेंटमध्ये टॉप मार्जिन बदलून 3 इंच करा. पेज लेआउट मार्जिन, कस्टम मार्जिन आणि टॉप मार्जिन आहे या ठिकाणी आपल्याला किती करायचं आहे? 3 इंच करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये A, B फॉर्मॅट नंबर लिस्ट प्रत्येक युनिटसाठी अप्लाय करा. याला सिलेक्ट करा आणि पॅराग्राफ बुक म्हणून नंबरिंग मधून या ठिकाणी ABCDवर क्लिक करा. दिलेल्या इमेजवर डॉक्युमेंटमधून पहिल्या वाक्याचे केस बदलून अप्पर केस करा. पहिलं वाक्य सिलेक्ट करायचं आहे, चेंज केसमधून अप्पर केस करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्टला येलो कलर अप्लाय करा. सिलेक्ट ऑल करायचं आहे आणि इथून येलो कलर द्यायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधून वॉटरमार्क काढून टाका. त्यासाठी डिझाईन टॅबवर क्लिक करायचं आहे, वॉटरमार्कवर जायचं आहे, रिमूव्ह वॉटरमार्क करायचं आहे. दिलेल्या इमेजवर डॉक्युमेंटमध्ये इमेजला हायपरलिंक समाविष्ट करायचे आहे. त्यासाठी मी इमेज एकतर आपला तुम्ही कॉपी करा पण किंवा सरळ इन्सर्ट टॅबवर जा, लिंकवर जा, हायपरलिंकवर जा आणि या ठिकाणी ते पूर्ण टाईप करा. आजूबाजूचं अवतरण चिन्ह द्यायची गरज नाही. या ठिकाणी आपल्याला पूर्ण टेस्ट संपलेली आहे. तर तुम्ही याप्रमाणे याची प्रॅक्टिस करणार तर निश्चितच चांगल्या प्रकारचे मार्क्स तुम्हाला मिळतील.